त्यांनी देखील अत्यंत मोलाचं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. आणि प्रथम म्हणजे हा स्काउट चळवळ हीच एक शिस्तीचा एक भाग. मला तरी असं वाटतं की या 7 दिवसांमध्ये त्यांनी जी ही शिस्त आपल्याला लावली, आपणही सगळे जेवढी आपला ट्रूप होता 41 लोकांचा, सगळ्यांनी ते फॉलो केलेले. सगळ्यांनी खरंच खूप चांगल्या प्रकारे ते घेतलेलं आहे. फक्त ते आता ना आचरणात आलं आणि सगळे एलओसी यांच्या सकट सगळ्यांनाही तो विश्वास आहे की सगळे आचरणात आणतील. आणि तसंच आपल्याला वेळोवेळी लेक्चरमध्ये सांगितलं गेलं की रोज फक्त काय करायचं, सत्कृत्य करायचं आहे कुठलं ते जरी एक केलं तरी आपण ओरिजिनल आणि खरे स्काउटर झालो असे आपण समजू शकतो. येत असताना मला जो लहानपणी अनुभव घेतला, आता बरेचसे जण म्हणत असतील अरे याचं वय काय हे काय, पण मी वयाचा कधी विचारच केला नाही. कारण की इथं ज्यावेळेस सुरुवातीला आलो, एंट्री केली आणि ह्या ज्या कन्सेप्ट होत्या, जरी प्रत्यक्ष माझं प्रशिक्षण चालू नसलं तरी मी माझे पथक चालू आहे 2 वर्षापासून. मग त्या कन्सेप्ट माहिती होत्या आणि त्या कन्सेप्टप्रमाणे इथं मी मॅडमने सांगितल्याबरोबर त्यांच्याकडे नक्कीच आपण प्रेरणादायी प्रवास हा 7 दिवसाचा केलेला आहे. आणि आपण सर्वांच्या वतीने सरांनी तर सांगितलं की खूप बदल आणि खूप चांगली बॅच ही मिळाली आहे, असं प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला आपल्याला मिळालेलं आहे. पण मी हे सांगतो की आपण सर्व चांगली बॅच आहे आपण कधी सिद्ध करू शकतो, तर इथून पुढच्या काळात आपल्या शाळेमधून किती आपण ग्रुप तयार करून आपला रिझल्ट आपण यांना कशा प्रकारे आपण दाखवू, त्यावेळेस आपण खरोखर आपण चांगली बॅच आहे आपण नक्कीच सिद्ध करू. आणि सर्वांच्या वतीने मी ग्वाही देतो की आम्ही ते नक्कीच सिद्ध करू की आम्ही किती चांगली बॅच आहोत, त्या मात्र आम्ही तुम्हाला दाखवू. त्या टार्गेट स्टाईलमध्ये एक इम्प्रेशन बघा, आपण शिक्षक आहोत, शिकण्यासारखं प्रत्येकामध्ये काही असतं, बट हे आपल्याला घेता आलं पाहिजे. तुम्ही कोणाकडून काय घ्यावं, सगळं कोंबलं असते, आम्हाला काहीच माहित नाही, सगळं कोंबलं. मला विचार केला नेमकं ही प्रेम करते मला पाठवलं. ठीक आहे, अंडरस्टँडिंगचं भाग. तर तिथून सुरुवात झाली आणि मी खूप आनंदाने आलो. गेटमध्ये एंट्री केली, तिथलं वातावरण बघितलं, खूप प्रसन्न झालं आणि वाटलं की नाही मी योग्य ठिकाणी आलेलो. अर्थात मला घरी जाय करता आली असती तर मी सर्वांनी पण घेतली असती तशी, आणि होऊ शकतं सरांनी दिली पण असती, हरकत नाही. पण मला इथं थांबायचं होतं, राहायचं होतं, बघायचं होतं, निरीक्षण करायचं. त्या टार्गेट स्टाईलमध्ये एक इम्प्रेशन बघा, आपण शिक्षक आहोत, शिकण्यासारखं प्रत्येकामध्ये काही असतं, बट हे आपल्याला घेता आलं पाहिजे. तुम्ही कोणाकडून काय घ्यावं, शिक्षण घेण्याची, करवून घेण्याची ही खरंच खूप सुंदर. त्यानंतर मी काय बोलू, आताही त्यांच्या चेहऱ्यावर एवढं मला माणूस मोठा झाला कधी वाटतच नाही. जेव्हा तुम्ही त्यांना पहिल्याच वेळी बघितलंय, पण त्यांची जी स्माईल होती ना ती एवढी जबरदस्त आणि इतकी निरागस आहे, म्हणजे कोणी खेचत असेल. मला असं वाटतं त्यांचे काय प्रकरण असतं, पण कोणी प्रेम करेल एवढं सांगत नाही त्यांचं. आता आम्हाला तेजी त्यांनी केलेले पण एवढे सुंदर गाणे शिकवलेत की मला असं वाटतं की आपण प्रत्येकाला वाटलं होतं की यार एकदा सरांसारखं मला गाणं यायला पाहिजे. आणि प्रत्येक विचार करत होता की सर मला गाणं लिहून द्या. मला वाटतं गीतावली घेतली असेल आपल्यापैकी सर्वांनी, आणि नक्कीच सर उपलब्ध करून द्या मला, कारण मला पण मिळेल. तर ते काय सांगू आता त्यांचे, आणि ते जॉन सरांचे खरे शिष्य आहेत. ज्या पद्धतीने रोज येतात ना माझ्या ऑफिसला येतात, मी बसलेलो असतो, मी त्यांना विश पण करतो, बसायला पण सांगतो. तो मला हेच माहित नाही की आहेत कोण, पण आहेत बाबा. आता ते स्काउटच्या ड्रेसवर पुढे येतात. बरं, त्यांची पर्सनॅलिटी एवढी प्लीझंट आहे की एक हलकसं ते स्माईल देतात फक्त, आणि त्याच्यावर काहीच बोलत नाही. मला वाटतं तसं काही असेल वगैरे, पण खरंच तिथे मला बोला असं वाटतं की ते वेळेची खूप कमी आहे आणि जे आपण शिकतो ते खरंच खूप छान शिकतो. आणि बोलायची पद्धत वगैरे आपण सगळ्यांचं बोलणं म्हणजे अगदीच खूप म्हणजे अट्रॅक्टिव्ह, आणि त्यांची एक हे आहे ना, तिच्यावर हातखंड आहे त्यांचा. मला वाटतं आपल्याला येणार नाही, पण आपण प्रयत्न नक्की करूया. आणि एक फक्त सजेशन आहे की आपने आपस में अपने एक दूसरे से अलग लिया और अलग अलग विभागों से भी कुछ सीखा होगा, ऐसा मैं समझता हूँ. तो यहाँ पर आप लोग आए, आपको ट्रेनिंग मिला, ये एक बहुत अच्छी बात थी.
लेकिन ये संधि जो है ना सबको नहीं मिलती है, ये संधि सबको नहीं मिलती है। कुछ सीनियर टीचर क्या हो जाते हैं, कंफर्ट जोन में चले जाते हैं, ये हमारा काम नहीं है। लेकिन स्काउट में आपने एक बात ऑब्जर्व की होंगी कि यहाँ पर रिटायरमेंट के बाद भी लोग इस मूवमेंट से जुड़े हैं। अभी आप मैडम को देखे होंगे, शोभा मैडम को, तो उनका एनर्जी लेवल तो हमसे भी कहीं ज़्यादा है ना। तो रिटायरमेंट के बाद में असल स्काउट शुरू होता है, रिटायरमेंट से पहले तो है ही है, ये एक हमारी जॉब रिस्पॉन्सिबिलिटी है, लेकिन रिटायरमेंट के बाद में भी जो है हम इस मूवमेंट से जुड़ सकते हैं, क्योंकि ये मूवमेंट क्या है, सेवा भाव है। क्या है ये मूवमेंट? सेवा भाव। हम प्रत्येक जण युनिक आहे, प्रत्येक जण इथे आपल्यासाठी एक काही ना काही देण्यासाठी इथे काही ना काही नवीन गोष्ट घेऊन आला आहे. तर सर्वांबद्दल नाही बोलत, भरपूर वेळ होईल आपल्याला, तिकडे पण सरांना बोलावत आहेत. मी आधीच सांगितलं ना बोलायला धन्यवाद. all masters of all wings, my brothers and sisters. आदरणीय, माननीय, सन्माननीय, प्रार्थनीय, वंदनीय अशा या ALOC आणि AOC यांची परवानगी घेऊन आज या कार्यक्रमाला मी सुरुवात करतो आहे. या ठिकाणी सुरुवातीला आपण सत्कार समारंभाचा कार्यक्रम करतो आहे. विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करा. धनाजी सलोरे सर ते स्वागत करत आहेत. या ठिकाणी आदरणीय श्री पुजारी सर यांचं स्वागत होत आहे.
आपल्या सर्वांना उत्कृष्ट मार्गदर्शन तसंच उत्कृष्ट असणारे धनाजी सेलावले सर यांचा सत्कार उमटत असतात. नजरेत भरणारे सर्वच असतात, पण हृदयात राहणारे फार कमी असतात. तर आपल्या व्यक्तिमत्वाकडे पाहिल्यानंतर ही अशी जाणीव आम्हाला होते. त्यांचा सत्कार श्रीमती जयश्री चव्हाण मॅडम करतील, त्यांनी तो स्वीकार करावा. त्यानंतर दीपाली काळे, प्रियंका मॅडम, तर मी सर्व विभागाच्या एएलओ यांना विनंती करतो की त्यांनी एकत्रित सत्कार काही विभागाच्या सर्व एएलओना विनंती करतो, ब्लॉक लीडरांना विनंती करतो कप यांनी पुढे यायचे आणि एकत्रित सत्काराचा स्वीकार करायचा. खूप खूप धन्यवाद. आणि काही केलेल्या सर्व मोमेंट्स बद्दल आहे ज्या दिवशी आपल्या समोर संकट दिसलं ना, त्या संकटाच्या डोक्यावर पाय ठेवून उभं राहायचं आणि फक्त बोलायचं. आणि विजय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून घेऊन चाललो आहोत. आणि खरंच सर्वांच्या वतीने मी तुम्हाला ग्वाही देतो की आम्ही सर्व जेवढे प्रशिक्षक. यानंतर मी कप विभागातील ट्रेनर्सना पुढे कप प्रतिनिधी बोला सर. कप विभागातील मॅडम दैदिप्यमान असा सत्काराचा सोहळा आपण आज याच देही याच डोळा अनुभवताना पाहतो आहे. आज सत्कार आणि मोठा मुवमेंट आपण या ठिकाणी सेलिब्रेट करतो आहोत. तांबे सर, संदीपान आदान प्रदान हा सोहळा संपन्न. जो रयतेसाठी जगला, एक राजा जो रयतेसाठी जगला, एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला, एक नेता जो लोकहितासाठी झटला, एक असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारून स्वराज्याला जन्म दिला, असे आपले छत्रपती शिवाजी महाराज. या शिवाजी महाराजांची जशी रयत होती, जसे राजे होते, त्याच पद्धतीने याही ठिकाणी एक प्रकारची आपली रयत आहे. आणि या ठिकाणी असणारे राजे आज त्यांचा सत्काराचा दैदिप्यमान शिक्षणार्थींचं नाव या ठिकाणी घेतलं आहे. त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं. सर इकडे बघा.
मी घेतो सगळे टाकतो फोटो सर तुम्हाला ग्रुपवर. परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्व गुरुवर्य प्रशिक्षणार्थी या पाटील सर ठिकाणी पुढे या ना पाटील सर. आपण पाहतो आहोत ते आपलं मोमेंटो पुढे घ्या. आपल्याला पेन बाजूला सांगून ठेवा. ठेवल्याप्रमाणे आपण या ठिकाणी आपल्या जीवनाची सुरुवात इथून केलेली आहे आणि त्याचं अंमलबजावणी इथून गेल्यावरती करणार आहोत आणि उत्तरोत्तर झालेली लवकरच आपल्याला कळेल. विक्रम इकडे बस. विक्रम इकडे बस. इकडे बघा. पुष्प सर तुम्ही मागे सरकार ॲडव्हान्सला परत येणार आहे सर आपण. इच्छा होते की आपणही सत्कार करावा पण आपल्यातूनच काही प्रतिनिधी या ठिकाणी येऊन व त्रिपुरा देऊन त्याचा सत्कार या ठिकाणी होतो आहे. मॅडम तो हात काढा समोरचा, तो पेन पण उभा करा. विभागाच्या काही चूक झाल्या असल्यास माफ करावे. अतिशय रनिंग मध्ये हा प्रोग्राम चालू आहे. जसा येईल तसे पुढे चालतोय. हे पण द्या. त्याच्यामुळे जशी रसद पोचते तसं आपण पुढे चालतोय. चालायचंच एखाद्या लढाईवरती गेल्यासारखे आहे. मोहनदास मॅडम. अजून या मोहनदास मॅडम. काही नियोजन नव्हतं. मोहनदास त्यांचाही या ठिकाणी सत्कार होणं खूप गरजेचं आहे. आज जे मी इथं उभं राहून बोलतोय ती एनर्जी आहे, ते स्पिरिट आहे, ते खाल्ल्यामुळेच बोलतोय. आणि या अन्नदान करणारे अन्नदाते आमचे या ठिकाणी श्री ज्ञानोबा शिंदे मामा यांचाही या ठिकाणी सत्कार होत आहे. धनंजय सरांना मी विनंती करतो. सर्व पदाधिकारी आता समोर बसलेले माझे सहकारी प्रशिक्षणार्थी मी आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. ज्या दिवशी प्रशिक्षणाला सुरुवात झाली आणि पहिला दिवस त्या दिवशी झाला त्या दिवसाची रात्री त्या दिवशी संध्याकाळ मला एकच विचार होता की हे माझ्याकडचं शक्य नाही. आणि असा प्रश्न आपल्याला देखील पडला असेल कारण असं प्रशिक्षण किंवा सकाळी 5 वाजेपासून उठून सतत 10 वाजेपर्यंत आपली जी दिनचर्या कुठेही न थांबता अशी आजपर्यंत कधीच झाली नव्हती. आणि त्याचमुळे असा प्रश्न मला आला होता की हे निव्वळ अशक्य आहे, निव्वळ अशक्य आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही पलवाट काढून यातून बाहेर पडता येईल का असा एक मनात विचार येऊन गेला होता. परंतु जसे जसे 1 दिवस 2 दिवस होत गेले आणि जे आपल्याला एलओसी नामले होते त्यांनी जी मेहनत घेतली आमच्या क विभागाला आमचे एलओसी पुजारी सर खरंच म्हणजे ते स्काउटचे पुजारीच आहेत. अशा प्रकारे त्यांनी आम्हाला 7 दिवस प्रशिक्षण दिलं आणि त्यांचे जे सहकारी होते तुम्ही घेतली म्हणून आम्ही आज हे प्राप्त करू शकलो. दुसरं मला या ठिकाणी नमूद करावं वाटलं की हा जो महिला वर्ग या ठिकाणी बसलेला आहे पुरुषांना फक्त काय दुसरी इतर काही जबाबदारी नसते. सर्व आयतं भेटतं कारण मी स्वतः पुरुष आहे आणि मला माहिती सर्व आयतं भेटत असतं. परंतु महिला वर्ग यांची बऱ्याच जणांची छोट गुरुने आपल्याला काय शिकवलं हवं. आईचा झाल्यावर गुरुजी मला मानवतेचा दाखवा. आईचा झाल्यावर गुरुजी मला मानवतेचा दाखवा आणि साक्षात करण्याबरोबरच मला माणूस व्हायचं. अंकाची बेरीज करता करता मला माणसे ओळखायला शिकवा आणि ओळख देऊन घाताची बेरीज अविचारांना वजा करायला शिकवा. वातावरणातील फरक सांगताना परिस्थितीशी जुळवायला शिकवा. परिस्थितीशी जुळवायला शिकवा. आपलं कोण ते परक कोण वेळेनुसार ओळखायला शिकवा.
भाषेतील व्याकरणाबरोबर थोडस समाजकारण करायला शिकवा आणि स्वार्थाच्या पिकलेल्या शेतीत राजकारण पारखायला शिकवा. शिक्षण तर घेईलच मी गुरुजी, शिक्षण तर घेईलच मी गुरुजी. यशाचा एखादा षटकोन शिकवा, आयुष्याकडे सकारात्मक पाहण्याचा आठवणीत दृष्टिकोन शिकवा. आणि मला आज अभिमान वाटतो ह्या कवितेतला दृष्टिकोन मी आज या ठिकाणी घेऊन जाते. मनपूर्वक LOC, ALOC, and all other dignitaries present over here, and all my colleague trainees, including me. Very good morning to everyone. I'll start my thoughts with a proverb. Surely I will take to my class, and I know 100% all you all will also take to our class and give this to our students. Activity learning and practical learning. How should we give discipline to the students? How to teach them the discipline way, values? This method is the easiest way to reach them. And I think that in during COVID days, which I had missed training, physical training, I have experienced a very good experience in these 6 days. And of course, this is the 7th day. And today also in the morning, the prayer was taken. It was totally a good experience, and it has given lot of good heart feeling, patience to us, and our teachers have removed all our hidden talents and energy that was inside us. I think that have come out in this 7 days. Thank you, ma'am. Thank you, everyone. Thank you, sir. Go there, I will stay there. And that is how I joined the program. I made a stay out for since Thursday only. Since Thursday I joined this. But during this part also, the campfire program which was conducted, it was really very good and excellent, because here we got to learn so many new things. The activities that were conducted, I think most of us have taken part in activities during our B.Ed time, or when we had joined our school also. There as a teacher we used to train the children, but we never used to participate in any activities. Here we got the chance to do the same thing, and then we realized the potential, the strength, which we had already forgotten, that we have those strength within us. So much love for this thing. Thank you, sir. Now during the training program also, the training was, it used to start from morning itself. Morning starting from the prayers and then the program. But during this continuous period also, we never felt bored of this, because in between different activities were conducted, like the songs along with the actions. Thank you, ma'am, for the songs and the actions. And sir, thank you for the same thing, because we got to learn so many new things from here, and we will apply the same knowledge to our children also. We will apply it. ज्या पौरस्थित महापुरुषांनी आपल्या कल्याणासाठी आपलं आयुष्य खर्ची घाललं, त्या सर्व थोर महापुरुषांना सर्वप्रथम नतमस्तक अभिवादन करतो. आणि ज्या गुरूंच्या मार्गदर्शनामुळे या ठिकाणी आपण एवढे उत्कृष्टपणे बोलतोय आणि एवढ्या कॉन्फिडेंटली सांगतोय, त्या गुरूंनाही चरण स्पर्श करतो. आणि आपण सर्व उपस्थितांना या ठिकाणी नमस्कार करतो. मित्रांनो, मैत्रिणींनो, मी या ठिकाणी स्काउट विभागाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी बोलतो. त्यामुळे माझे एक्सपिरियन्स सांगण्यापेक्षा माझ्या स्काउटचे जे आम्ही ऑलरेडी आमच्या स्काउटमध्ये सांगितलेले आहेत, की आम्हाला ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी जाणवल्या ते मानवता शिकवणार आहे. नुसतं आमच्यामध्ये बदल घडून चालणार नाही, तर आम्हाला बाहेर जाऊन समाज घडवायचा आहे. आणि तो समाज स्वतःपासून, कुटुंबापासून आणि आपल्या वर्गातील विद्यार्थ्यापासून घडवावा लागेल. हा संदेश आम्हाला सर्वप्रथम स्काउटच नव्हे तर इथे उपस्थित सर्व मार्गदर्शकांकडून मिळाला. आमच्या स्काउट विभागाचे वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा जेव्हा आमचे LOCs आम्हाला शिकवत होते, आम्हाला काहीतरी ज्ञान देत होते, आम्ही त्यावेळेस ज्ञानार्जन करत होतो, त्यावेळेस त्यांनी आम्हाला हेही सांगितलं की आम्ही जरी तुम्हाला या ठिकाणी कुठलीही गोष्ट सांगत असेल, तेवढ्याच चांगल्या पद्धतीने या कॅम्पसमध्ये मार्गदर्शन करणारे सर्वच गुरुवर्य महत्त्वपूर्ण आहेत. त्यांचाही संदेश तुम्हाला जवळ घ्यायचा आणि त्याचाही अवलंब करायचा.
त्यामुळे आमच्यात जो बदल झाला, खरंच आम्ही या गुरुजन वर्गाचे आभारी आहोत की आम्हाला माणूस म्हणून कसं असलं पाहिजे, शिस्त, संयम, माणुसकी हे पुस्तकात तर वाचायला मिळतेच, मात्र अवलंबित असताना किंवा एक माणूस म्हणून पुढे येत असताना ते किती कठीण असते हे आम्हाला या प्रशिक्षणादरम्यान समजायला. आणि या प्रशिक्षणादरम्यान बऱ्याच काही गोष्टी सांगता येतील, मात्र वेळेची मर्यादा आहे. सर्वांनी सांगितलं, किती कष्ट घेतले, किती सांगितलं. मी एक छोटीशी कविता जे प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवसापासून तर आता जातापर्यंतची आहे थोडक्यात सादर करतो. एकच मिनिट असेल. कदाचित आपल्या सर्वांच्या मनातील भावना आहेत असं मी गृहीत धरतो. प्रशिक्षणासाठी नाव येताच कित्येकांना ते नको नकोस वाटलं. प्रशिक्षणासाठी नाव येताच कित्येकांना ते नको नकोस वाटलं. हो नाही करून मात्र मन सर्वांचं थाटलं. 18 एप्रिलला सर्वांनी फिल्टरपारा केंद्रही गाठलं. तिलक व तोड गोल करून झाली प्रशिक्षणाची सुरुवात. तिलक व तोड गोल करून झाली प्रशिक्षणाची सुरुवात. मिळाली स्काउट रूपी नवजीवनाची वाट. मिळाली स्काउट रूपी नवजीवनाची वाट. सुरुवातीला वाटलं हा आहे नुसता थाट. सुरुवातीला वाटलं हा आहे नुसता थाट. मात्र हळूहळू आली आमच्या जीवनात सदविचाराची लाट. सदविचाराची स्काउट गाईड प्रशिक्षणाची तर मजाच भारी. स्काउट गाईड प्रशिक्षणाची तर मजाच भारी. जेवण चहा नाश्ता करत होतो येते जरी, मात्र फासलं जणू आम्ही आहोत कुटुंबासोबत आमच्याच घरी. जणू आम्ही आहोत कुटुंबासोबत आमच्याच घरी. आपण शिबिर प्रमुख व सर्व मार्गदर्शक. आपण शिबिर प्रमुख व सर्व मार्गदर्शक हा सद्गुणांचा संच. उभारत असता नेहमी स्काउट गाईड रूपी ज्ञानाचा मंच. सदैव काळजी घेता, सदैव काळजी घेता राहू नये प्रशिक्षणार्थ्यात विचारांचा अंश. विचारांचा अंश. प्रत्येक दिवस खूप काही शिकून गेला. प्रत्येक दिवस खूप काही शिकून गेला. महत्व पटवून द्यायला शब्दही कमी पडतील मला. कारण याचा प्रत्येक सत्रात आला. याचा प्रत्येक सत्रात आला. परीक्षणाचा खरा आनंद शपथविधीनंतरच झाला. मात्र प्रशिक्षणाचा खरा आनंद शपथविधीनंतरच झाला. स्काउट प्रशिक्षणाची जरी सांगता झाली, शेवटचाच कांदा आहे. स्काउट प्रशिक्षणाची जरी सांगता आली, जीवन जगण्याची मात्र कला मिळवली. येताना जरी होता थोडा नाराजीचा सूर. येताना जरी होता थोडा नाराजीचा सूर, मात्र स्काउट कॅम्प सोडून जाताना भरून येतोय ऊर. भरून येतोय ऊर. जाताना शेवटी एवढंच म्हणे. जाताना शेवटी एवढंच म्हणे. पूर्ण हो आपल्या सर्व इच्छा आकांक्षा. नितीन कडून आपणास पुढील वाटचालीस मंगल मंगल शुभेच्छा. मंगल मंगल शुभेच्छा. खरं तर एक प्रयत्न संपूर्ण प्रशिक्षणातर्फे मी एक ग्वाही देतो की आम्ही ज्याप्रमाणे तुम्ही आमची तारीफ केली की अशी बॅच मला पाहायला मिळाली नाही, त्याचप्रमाणे आमचं आचरण आणि पुढच्याही ट्रेनिंग वेळेस त्याच प्रकारचं आमचं आचरण असेल. आणि या बॅचचं नाव आम्ही पूर्ण ज्या ज्या वार्डात जाऊ, ज्या ज्या शाळेत जाऊ, तिथून तुम्हाला ऐकायला मिळेल ही ग्वाही देतो. आणि शेवटचं, शोभा मॅडमनी आपल्याकडून वय जे वापस घेतलेलं होतं जमा करून, त्यांनाही विनंती करून आणि माझं लाभलेलं वाटतं. थँक्यू. पाहिला त्यांच्या हाताला फ्रॅक्चर आहे. दुसरी व्यक्ती असती तर सांगितलं असतं. स्पष्ट कारण आहे की ऑर्डर आल्यानंतर माझं कारण आहे, मी येऊ शकत नाही, अजिबात नाही. ऑर्डर आम्ही जशा आहे त्या परिस्थितीत ते इथे आलेले आहे. तर अशा प्रकारे तुमचं सुद्धा फार कौतुक आहे. तुम्ही सुद्धा आलेल्या परिस्थितीवर मात करून आलेला आहात. कारण का अनेक ऑर्डर गाईड भगिनी आहेत या सर्व क्लब आणि गाईड, तर त्यांचं खरोखरच वाखाणण्यासारखं आहे. त्यांचे कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण त्या सुद्धा या ठिकाणी निवासी असतात. नाहीतरी आम्हाला माहिती आहे की तुम्हाला काय अक्कलच नसते. आम्ही घरी गेल्यानंतर सगळे उद्धव असतो, सगळी मॅनेजमेंट त्यांच्या हातामध्ये असते. आणि त्या सर्व 3 ते 4 दिवसाची या ठिकाणी मला कुठलं तरी एखादं काम पूर्ण करायचं आहे. आणि त्या हिरीने त्या ठिकाणी यांनी जो पार्टिसिपेट सहभाग या ठिकाणी नोंदवला. आणि आपण अतिशय नाचायचे सगळ्या गाईडला आणि सगळ्या गुरुजींना सगळ्या स्काउटला एकत्र करा. एक अर्धा तास त्यांच्यावर घालवा. तुम्ही करून दर महिन्याला असं केलं ना
तो हळूहळू करून आली आणि शेवटी माझ्यासारखे सगळ्यांना विश्वासून जाती अशी पाखरे येती. आता सर्वांनीच आपली मतं मांडली, त्याचप्रमाणे माझ्या टीमचे आणि एलओसी सर्वांनीच, म्हणजे तुमच्या एंट्रीपासूनच एवढी तुमची छाप पडली आमच्यावर की अशी टीम आम्ही प्रशिक्षणार्थींची कधी पाहिलीच नाही. से है प्रियंका वरंकर, ब्लॉक लीडर जोगेश्वरी गुंपा, मनपा शाळा. ये सिर्फ प्रतिनिधि है, मोमेंट तो आप एक दिन के लिए मांग सकते हैं अपने घर के लिए. स्काउट क्लब गो. स्काउट और गाइड विभाग के प्रशिक्षणार्थी सब क्राइटेरिया डिक्लेयर करने के बाद में जो है ये सब अवार्ड दिया जा रहा है. सम्माननीय एलओसी शोभा मैडम, उनसे मैं रिक्वेस्ट करूंगा कि वो शोभा आरम मैडम को जो है सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी मैं स्काउट ट्रेनर धनाजी सर और सम्माननीय संगठक गोले सर इनको विनंती करूंगा कि वो जो है कपिल शिंदे सर को मोमेंट करें. जिव्हाळा आपलेपणाबद्दलची जी कृतज्ञताची भावना आहे ती व्यक्त करण्यासाठी आभाराचे शब्दसुमन असणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच मी आपल्यासाठी आभार प्रदर्शनासाठी केले आहे. ज्यांच्या सहकार्याशिवाय शक्य नाही कुठलेच काम, ज्यांच्या सहकार्याशिवाय शक्य नाही कुठलेच काम, राहत असतील जरी ते प्रशिक्षणादरम्यान लांब. बघा, ज्यांच्या सहकार्याशिवाय शक्य नाही कुठलेच काम, राहत असतील ते प्रशिक्षणादरम्यान लांब, मात्र त्यांचे कार्य करतात जणू आधार. त्यांचे कार्य करतात जणू आपल्याला आधार. जे आपल्या महानगरपालिकेचे आहेत काम, ते असे आपले सर्व अधिकारी वर्ग. भारत स्काउट गाईड उत्तर व दक्षिण मुंबई मनपा जिल्ह्याचे मनपूर्वक आभार मानतो. प्रशासकीय कामे, आर्थिक कामे पार पाडणारे आपले सर्वांचे आवडते तरुण तडफदार सन्माननीय स्काउट धनाजी शेलवरे सर, आपले मार्गदर्शन आम्हाला मिळाले त्याबद्दल आपले मनपूर्वक